करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपल्या मनात भीतीचं वातावरण कसं तयार होत असतं. मनामध्ये भीती काय, बघा, प्रत्यक्षपणे येत असते. काय कारण असू शकतं. दिवसा ढवळ्या प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर आपण प्रत्यक्षपणे एखाद्या गोष्टीला घाबरतो. कोणी जरी आपल्याला स्पर्श केला तरी आपण दचकतो. मनामध्ये कुठेतरी, बघा, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, कुठेतरी भीती असते. मग ती भीती का आपल्यापाशी येते. समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. आपल्यामध्ये भीती येण्याचं कारण काय. मला परवाच्या दिवशी एक माझा मित्र भेटला. त्यांनी मला एक स्टोरी सांगितली. परंतु ती स्टोरी सांगत असताना मी त्या रस्त्याने दररोज जायचो, बिनधास्तपणे जायचो, बिनधास्तपणे यायचो. कधी माझ्या मनामध्ये, माझ्या डोक्यामध्ये कसलेही विचार येत नव्हते. बिनधास्त जायचो, कुठल्याही प्रकारची भीती नव्हती. मी कधी घाबरायचो नाही. परंतु ज्यावेळी माझ्या मित्रांनी मला अशी कथा सांगितली की त्यावेळी त्या रस्त्याने जायला माझा देह घाबरत होता. मनामध्ये भीती का निर्माण झाली, कोणी तयार केली, कशी तयार झाली, प्रत्यक्ष श्रवण करूया. मला माझा मित्र भेटला आणि म्हणाला, अरे, मी आणि माझी पत्नी आम्ही एका बिल्डिंगमध्ये एक रूम, बघा, फ्लॅट भाड्याने घेतला. मी बोललो, बरं, मग. तो बोलते, त्या घरामध्ये आहे ना, जेव्हा प्रत्यक्षपणे आम्ही राहायला गेलो ना, आम्ही सर्व सामान आणलं. आम्ही पहिली पाहणी केली की बाबा इथे कशा प्रकारे रूम आहे, कशा प्रकारे फ्लॅट आहे. आम्ही पूर्णपणे पाहिलं आणि त्या घरामध्ये आम्ही जायचं ठरवलं. मी सर्व गोष्ट ऐकत होतो. बघा, मनामध्ये भीती कशी निर्माण होत गेली. त्यांनी सांगितलं, आम्ही सामान शिफ्ट करण्याचं ठरवलं. तेव्हा सामान शिफ्ट करत असताना सर्व शोकेश, कपाट, देवारा सर्व आम्ही आणण्याचं, बघा, प्रत्यक्ष टेम्पोमध्ये आणलं आणि त्या बिल्डिंगच्या खाली ठेवलं. लोक होते, सामान, बघा, प्रत्यक्षपणे ग्राउंड फ्लोअर होतं, तिथे नेऊन ठेवलं. आणि तिथे नेऊन ठेवल्यानंतर त्या घरामध्ये आम्ही सामान शिफ्ट ठेवलं. सामान शिफ्ट करायला गेलो. सर्व सामान जिथे होते, शोकेस जिथे ठेवायचं होतं तिथे ठेवलं, कपाट ठेवलं. मी माझ्या मनामध्ये विचार करत होतो, ह्याच्यामध्ये घाबरायचं काय. घाबरणारी ती गोष्टच नाही आहे, हे फक्त सामान शिफ्ट करत आहेत. मग त्याने पुढे सांगितलं की आम्ही जेव्हा देवाची प्रतिमा, देवाचा फोटो, जेव्हा देव्हारा आम्ही लावत होतो तेव्हा तो भिंतीला लागत नव्हता. मी बोललो, असं कसं काय. प्रत्यक्षात मनामध्ये एक विचार आला की हा सांगतोय ते खरं आहे का. पण त्यांनी सांगितलं की आम्ही पाहिलं तिथे पिल्लर असतात, कॉलम असतात, त्यामुळे जात नसेल खिळा, म्हणून आम्ही दुसऱ्या ठिकाणी लावायला गेलो तर तिथे सुद्धा लागत नव्हता. बोले, एक काम करायचं ना, देवारा नव्हता बसत ना, एक फळी घ्यायची आणि त्या फळीवर ठेवायचा होता फोटो. पण नाही, जेव्हा
माझ्या पत्नीला मला अंधाराची खूप भीती आहे. लाईट जरी बंद झाली तरी आम्ही घाबरतो. परंतु मनामध्ये भीती कशी निर्माण होत गेली बघा. तेव्हा ते सांगायचे की रात्रीच्या वेळी जेव्हा आम्ही सामान शिफ्ट करून दमलो तेव्हा घरामध्ये चित्रविचित्र आम्हाला त्या भिंतीवर दिसायला लागली. नंतर पाहायला गेलो तर दरवाजा कोणी खटखटतंय. मी बोललो भास होत असेल, परंतु नाही. तो म्हणाला मी जेव्हा घराबाहेर पडलो तेव्हा माझ्या पत्नीला समोरून येताना कोणीतरी दिसलं. मी बोललो सावली असेल, बरोबर की नाही. घरामध्ये तर कोणीच नव्हतं. परंतु मनामध्ये भीती कशी झाली तर ज्याप्रमाणे त्यांना प्रथमतः कशाची भीती होती तर अंधाराची. अंधार म्हणजे काय तर अज्ञान. समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. हा बोध आपल्याला श्रवणासाठी प्राप्त करून दिलेला आहे. अरे मी तर दररोज त्या बिल्डिंग बघा, त्या बिल्डिंगमध्ये माझा मित्रसुद्धा आहे, तिथे मी रोज जायचो. परंतु ते सांगायचे की आमच्या बाजूला बघा ते शेजारी होते, त्यांनी आम्हाला पाणी दिलं परंतु ते घरामध्ये आले नाही. असे जेव्हा सांगायला लागले तेव्हा प्रत्यक्षात मी सुद्धा गप्प राहिलो. असं कसं होईल, बरोबर की नाही. परंतु प्रत्यक्षात जर आपण विचार केला ना, ही मनामध्ये भीती असते. एक प्रकारे आपल्याला कोणीतरी सांगितलं किंवा कोणतरी बघा प्रत्यक्षात त्यांना अंधाराची सवय होती, अंधारामध्ये घाबरण्याची सवय होती. मग त्याप्रमाणे जसं बघा आपण दिवसा ढवळ्या सर्व पाहत असतो आणि रात्री स्वप्नामध्ये तेच आपल्याला दिसत असतं, बरोबर की नाही. मनी वसे ते स्वप्नी दिसे. मग त्याचप्रमाणे झालं असेल तुझ्या बाबतीत. परंतु तो म्हणाला नाही आहे, दुसऱ्या दिवशी पण मला तसंच जाणवलं. बोलो एक काम कर, तुला जर प्रत्यक्षात भीती वाटत असेल ना तर देवाचं नामस्मरण कर ना. आपल्याला जेव्हा भीती वाटते, एखादं आपण काम करत असताना काम पूर्ण होत नाहीये, मग एखाद्या मार्गदर्शकाची किंवा आपल्याला जी भीती वाटत असते तेव्हा आपण देवाचं नामस्मरण करतो. मग देवाचं नामस्मरण कर. तेव्हा तो म्हणाला अरे नाही रे, मी देवाचं नामस्मरण करत होतो परंतु मला ते वेगळंच ते जाणवतं. बोले एक काम कर, ज्यावेळी तुला असं जाणवेल ना तेव्हा प्रत्यक्षात आहे ना काही करू नकोस, डोळे बंद कर. आणि ज्यावेळी बघा प्रत्यक्षात आपण कोणी सांगणार आहे हो, बरोबर की नाही. परंतु आपल्याला होणारा जो भ्रम आहे ना तो प्रथमतः बाजूला सारला पाहिजे. समर्थ म्हणाले प्रत्यक्षात आपण वास्तवदर्शी आपण पाहत असतो, परंतु आपण भ्रमामध्ये आपला देह, मन पूर्णपणे चंचल असतं. बघा आपण एखाद्या ठिकाणी बसलेलो असतो, लाईट गेलेली असते आणि अशा वेळी बघा ज्यावेळी आपण एखाद्या कोपऱ्यात बसलेलो असतो आणि हळूच काहीतरी आपल्या बाजूला येऊन पडतं आणि पडल्यानंतर आपण दचकतो, बरोबर. आपल्याला वाटतं कोणीतरी आलं, पण कोणी आलेलं नसतं. ती मनातली भीती असते आणि आपण त्या भ्रमामध्ये असतो. आता दिवसा ढवळ्या आपल्याला कुठेही बघा कुठल्याही कोपऱ्यात जेव्हा आपल्याला कोणी बोलवलं किंवा कुठेही सांगितलं जा, बिंदासपणे जाऊ की ना. पण अंधाराच्या वेळी सांगितलं तू इकडे ये रे, त्या वड्याजवळ जा, आपण काय विचार करू अरे अंधार आहे, कोणी मला पकडलं मग, बरोबर की नाही. मनामध्ये भीती असते, अंधार आहे, अंधारामध्ये काय चित्रविचित्र काय घडलं मग. अशा मनामध्ये कल्पना येत असतात आणि अशा या कल्पनांमध्ये आपला देह अडकला जातो. म्हणून समर्थ म्हणाले मनी वसे ते स्वप्नी दिसे. काही नाहीये, देवाचं नामस्मरण करायचंय. भय सांडुनी तुवा जावे, क्रूर यवना भेटावे, संतोषनी प्रिय व्हावे,
पुनरपी पाठविलं आम्हापाशी एवढं भलं मोठं सामर्थ्य असताना आम्ही काय बा कुणाचे खातो, आमचं कोण वाईट करणार आहे? बरोबर की नाही? कोण वाईट करणार आहे? अरे ज्यावेळी या पृथ्वी तलावर आपण जन्माला आलो ना, सद्गुरू साक्षात आहे, कोणाची हिंमत नाही. समर्थाची या सेवका वक्र पाये, कोण आहे वक्र? बघा, वक्र दृष्टीने पाहणारा कोणी नाही आहे जगात. आणि हिंमत सुद्धा होणार नाही, एवढं भलं मोठं सामर्थ्य त्या नामस्मरणात आहे. परंतु आपण नामस्मरण करायला करू का नको करू, करू का नको करू असं होत असतं. अरे करून तर बघ, होणार ते होईना का, जाणार ते जाईना का, तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची. म्हणून जे आपल्या मनामध्ये भीती, बघा एक प्रकारे घाबरटपणा असतो ना, त्याला दूर झाला पाहिजे. अतिविचार आपण जास्त करत असतो. भविष्यातला विचार, नकारात्मक गोष्टी आणि भूतकाळात होऊन गेलेल्या, बघा प्रत्यक्षात जो वाईट अनुभव आलेला असतो ना, तो आपण रात्रंदिवस विचार करत असतो. बरोबर की नाही? मग तसंच्या तसं बघा आपल्याला ते जाणवत असतं. म्हणून समर्थ म्हणाले, काही अज्ञान असतात, अनोळख्या गोष्टी असतात, ज्या गोष्टींबद्दल आपल्याला माहिती नसते. आता मला माहिती नव्हतं ना, मी त्या बिल्डिंगमध्ये जायचो, मी त्या शेजाऱ्यांच्या बाजूला बघा त्यांचं घर होतं, तिथे जाऊन बसायचो. परंतु जेव्हा माझा मित्र त्या बिल्डिंगमध्ये राहायला आला, तेव्हा त्यांनी मला ही गोष्ट सांगितली. बरोबर की नाही? तेव्हा मला भीती अजून वाटायला लागली. परंतु समर्थ म्हणाले, भय सांडून तू वाजावे. माहिती नव्हतं ना, तेव्हा बिंदासपणे जायचं. जेव्हा सांगितलं तेव्हा मनामध्ये भीती आली. बरोबर की नाही? आपल्याला जर असं कोणी सांगितलं, बघा आपण त्या दररोज रस्त्यातून जात असताना वड्याजवळून जायचो, तिथे पिंपळाचं झाड होतं. परंतु कोणीतरी आपल्याला सांगितलं, अरे रात्रीच्या वेळी ना त्या पिंपळाच्या झाडावर काहीतरी बघा, वारा नसला तरी झाड पूर्णपणे हलतं, झाडाच्या फांद्या, झाडाची पानं गळून पडतात. मग आता असं जर आपल्याला सांगितलं तर आपण जाऊ का वर रात्रीच्या वेळी? दररोज जाणार. मनामध्ये काहीतरी भीती असेल ना कुठेतरी. म्हणून ज्यावेळी आपल्याला माहिती पडतं त्यावेळी आपण कमीपणा घेतो. मग असं धरून चालायचं की बाबा मला माहितीच नाही आहे. बरोबर की नाही? म्हणून प्रत्यक्षात नकारात्मक विचारसरणी आहे ना, आणि आजूबाजूचं जे वातावरण आहे ते प्रथमतः बाजूला करून उत्तम प्रकारे सकारात्मक विचारामध्ये आपला देह असणं फार गरजेचं आहे. काही नकारात्मक चुकीची कोणी माहिती देत असतं, त्यामुळे काय होतं, भयभीतीचं संपूर्णपणे वातावरण होतं. आणि अशा वेळी बघा प्रत्यक्षात अपयशाची आपल्या मनामध्ये एक प्रकारे जाणवत असते. रात्रंदिवस आपण त्या गोष्टींमध्ये राहत असतो, विचारांमध्ये राहत असतो. बाकीच्या गोष्टीमध्ये बघा आपण जे कार्य करणार आहोत त्या कार्यामध्ये सुद्धा आपलं लक्ष नसतं. मग असं होता कामा नये. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, ज्यावेळी तुझ्या अंतरी भय येईल, भीती वाटेल, तेव्हा नामस्मरणामध्ये राहा. आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित, कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळवणी भेटा तुम्ही अहम. म्हणून प्रत्यक्षात देवाचं नामस्मरण करण्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे की सामर्थ्य दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार सुद्धा नाही. म्हणून समर्थ म्हणाले, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.